brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राऊत साहेब, आता तुम्ही एक गंभीर संशय उपस्थित केला. जसं फडणवीस म्हणतात की अजित पवारांच्या मृत्यूवर कोणी राजकारण करू नये, हे सगळं थांबवावं. तुमचा हात आहे का, असा जो संशय तुम्ही उपस्थित केला आहे. तुमचा म्हणजे फरवसेचा म्हणत नाही बीजेपीचा किंवा तुम्ही असं आहे की जेव्हा वारंवार अशा प्रकारची वक्तव्य येतात दुसऱ्या बाजूनं, तेव्हा समोरच्या व्यक्तीला संशय येतो की असं का वारंवार बोलताय, आमच्या घरातला माणूस गेलाय आणि तुम्ही म्हणताय गप्पा बसा. म्हणून हा संशय उपस्थित होतो. पत्रकारांनी याचा शोध घ्यावा. तुम्ही शोधक पत्रकारिता जर केली, रोहित पवार काय सांगतायत त्याच्याकडे माझंही लक्ष आहे, पण ते अधिक ऑथेंटिक असेल. आता बजरंग बाप्पा सोनावणे खासदार, छगनराव भुजबळ, अमोल मिटकरी हे विधान परिषद म्हणजे विधिमंडळाचे सदस्य आहे, ते जबाबदारीनेच बोलत असणार ना. आता आपल्याच आमदारांवरती फडणवीस डाफरतायत, गप्पा बसा सांगतायत, हे काही योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. गेल्या चौकशीमध्ये सीआयडी कडनं अजितदादांच्या खासगी व्यवसायिकांची चौकशी देखील झाली. आता चौकशीच्या संदर्भात जे काय चाललंय त्याच्यावर मी नाही मत व्यक्त करणार. राऊत साहेब, गेल्या 2 ते 3 दिवसात बघतो आहे आपण, तुम्ही असं म्हणाल की हा पवार कुटुंबाच्या अंतर्गत विषय आहे, पण पवार कुटुंब हे राजकीय पार्श्वभूमी आणि इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव राजकारणातला, समाजकारणातला असल्यानं आणि अलीकडच्या काळातलं राजकारण बघता 3 दिवसांपासून शरद पवार हे सुनेत्रा पवारांना भेटत आहेत. त्यांच्या जय पवार, पार्थ पवार यांच्याशी बैठका सुरू आहेत. काल पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू असताना ते रोहित पवार त्यांचे जे एक राजकीय दृष्ट्या विभक्त झालेलं कुटुंब होतं, राजकीय दृष्ट्या म्हणतो राजकीय दृष्ट्या. बघा, आता ठाकरे कुटुंब आहे, राजकीय मतभेदामुळे काही वेगळे मार्ग स्वीकारले, पण शेवटी कुटुंब म्हणून केव्हाही एक होतं आणि आजही एक आहे. राजकारणाच्या मतभेदा पलीकडे कुटुंबावर त्या मतभेदाची काळी छाया पडता कामा नये, या मताचा महाराष्ट्र. कुटुंब टिकली पाहिजे आणि पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही महाराष्ट्रातली 2 प्रमुख कुटुंब आहेत. ती फक्त राजकीय कुटुंब नाही, त्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. सन्माननीय शरद पवार हे त्या कुटुंबातले अत्यंत ज्येष्ठ असे भीष्म पितामह ज्याला म्हणतात, असे ते पुरुष सिंह आहे. आणि त्यांच्या कुटुंबातील एक महत्वाची व्यक्तीचं दुर्दैवी निधन झाल्यावर त्या कुटुंबाला आधार देणं हे पवार साहेबांचं काम नाही का? ते आहे, ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. तुम्ही त्यात राजकारण कशा करता पाहताय? सुमित्रा ताई पवारांनी त्यांचा पती गमावलाय, उपमुख्यमंत्री वगैरे 22 गोष्टी आहेत. त्यांची जी 2 मुलं आहेत, मला वाटतं पार्थ आणि जय, यांनी त्यांचे वडील गमावलेले आहेत. अशा वेळेला आजोबा म्हणून त्यांचं काम आहे पवार साहेबांचे, ते कर्तव्य बजावत आहेत.